सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. दुसऱ्या फेरीतील आपण पाहतोय हा शेवटचा सामना आहे. यानंतर चिठ्ठ्यांचे ड्रॉ केले जातील. 3 ओव्हर नंतर हे ड्रॉ केले जातील. एमबी स्पोर्ट्स बागपाडा आपण आयोजक संघ या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर इशिका 11 तरखड या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि विजय संघ अशा 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. पहिलाच बॉल आपण पाहतोय इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. बघा हा चेंडू बॅटला लागल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती हा चेंडू लागलेला आहे. आपण पाहतो की असा जर चेंडू येऊन जर डायरेक्ट शरीरावरती लागला तर जास्त वेदना होत असतात. मात्र बॅटला लागून जर चेंडू जर शरीराला जर लागला तर वेदना हा जास्त होत असतात. आणि बघा कीर्ती हा पहिल्याच बॉल वरती बाधून माघारी परततोय. बॅटचा हलकासा एज लागला आणि एज लागल्यानंतर चेंडू सरळ त्याच्या चेहऱ्यावरती लागला आणि विकेट किपरनं कुठली चुकी केली नाहीये. चांगला झेल पकडला आणि ते फलंदाज फेल ठरलेला आहे. 0 वरती पहिला फलंदाज इथे बाद झालेला आहे. विजय बाबर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. आपण पाहतोय भरभक्कम शरीर यष्टीचा हा फलंदाज. सलामीला देखील आपण पाहतोय 2 बंधू गेले होते. शरीर यष्टी आपण जर त्यांचे बघितलं तर सेम शरीर यष्टी. मोठा बंधू मैदानाच्या बाहेर परतलेला आहे. छोटा बंधू अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये आकाश. तर नव्याने बॅटर आपण पाहतोय विजय बाबर हा मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. लेफ्टी बॅटर आहे. बघा संदीप यांनी आपलं वॉर्मअप चालू केलेला आहे. संदीप असा एक नशीबवान खेळाडू आहे की त्याला 6 चेंडूमध्ये 6 जीवनदान मिळाले आजच्या दिवसामध्ये, ते देखील रनआउटचे. आज हा रेकॉर्ड नक्कीच इथे नोंदवला गेला. एका षटकामध्ये 6 वेळा रनआउटची संधी आली होती आणि 6 वेळा आपण पाहतोय संदीप हा सुखरूपरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला तो पाहायला मिळेल. फ्लम सापडलाय, यष्टांच्या मध्ये सापडलाय. बॅक टू बॅक फलंदाज बाद होत आहेत. विजय बाबर याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. तर 3 धावांची पॅनल्टी असेल. हा चेंडू आपण बघितला, लेग एसटी सोडून जाणार हा चेंडू आहे. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. उलटा चेंडू आपण पाहतोय की चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून चाललेला. डीप मध्ये शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि आपण पाहतो की दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच 3 धावा या नक्कीच कमी केल्या जातील. त्यानंतर शेवटला आपण कमी केल्या जातील किंवा ऍड केल्या जातील समोरच्या संघाच्या. त्यानंतर नक्कीच आम्ही आपण पाहतोय काय घडलंय, काय बिघडलंय. तर आणखीन एक फलंदाज इथे बाद झालेला आहे.
आणखीन एक विकेट डाऊन झालेला आहे. सुनील मैदानाच्या आतमध्ये गेला, जास्त काही करू शकलेला नाही आहे, मात्र आपल्या संघाला अडचणीमध्ये तो घेऊन आलेला आहे. अवलेस आपण पाहतोय काय घडलंय तर आणखीन एक निर्धाव चेंडू इथे हाताला गेलाय. काय चांगली बॉलिंग इथे आपल्याला पाहायला मिळते भावेश करणं या षटकामध्ये. आपण पाहतोय या फलंदाज बॅक टू बॅक बाद झालेले आहेत. चौथा गडी या षटकामध्ये आतापर्यंत बाद झालेला आहे. अजून एक चेंडू बाकी असेल या षटकामध्ये. बघूया कालच्या अजून एक चेंडू बाकी आहे आणि आपण बघितलं होतं की कालच्या दिवसामध्ये राज उंबरसाडा याने एका षटकामध्ये 5 फलंदाज बाद केले होते. आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं की एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाला देखील 2 मॅच मध्ये 2 वेळा संधी होती, मात्र त्यांना त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. बघूया इथे विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडे या संघाकडे देखील संधी आहे 5 विकेट्स घेण्याची. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे गणेश लोखंडे. हावलेस बघा काय चांगला चेंडू त्या हाताला गेलाय. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता गणेश याचा, मात्र बॅटला चेंडू लागलेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती. पहिलं षटक हे समाप्त झालेलं आहे. आपण पाहतो की पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती लागलेल्या आहेत, त्या म्हणजे 3 धावा. 4 गडी बाद, 3 धावा धाव फलकावरती. स्वतः पण चांगला स्ट्रोक आहे. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू निघून गेलेला आहे. चौकार. स्वतः पण पुन्हा एकदा खोलवर टेपाचा चेंडू हाताला गेला होता. एक सिंगल धावले, जास्त काय मिळणार नाही. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार इथे ठोकला होता. फलक 8 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. अवलेस काय चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे गणेशाने. खरा फिल्डिंग. चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. या चौकाराशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. या 3 चेंडूवरती आपण बघितलं तर 9 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटक आपण बघितलं अप्रतिम हाताला गेलं होतं आणि या षटकामध्ये आपण पाहतो पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा आलेल्या आहेत. खूप चांगली फलंदाजी इथे होताना दिसते.
यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, यावेळेस लिडिंग हे होतं. त्याच्या टोईनला चेंडू लागला होता. एक धाव इथे पण पूर्ण केली जाते. हा चेंडू देखील आपण बघितलं की ऑन साईडला केल्याचा होता, मात्र चेंडू सरळ आपण पाहतोय मिडॉन मध्ये निघून गेला. एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. आता मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि आपण पाहतोय सलामीचा फलंदाज आकाश आकाश भोये हा स्ट्राईक वरती आलेला आहे. मिस टाइम स्ट्रोक झालेला आहे. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, झेल ड्रॉप. पुन्हा एकदा आपण पाहतोय फुलरलेनचा चेंडू होता, ते फायदा उचलता आलेला नाहीये. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजे 14 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. बघूया एका षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारतोय साई माऊली कारखानपाडा हा संघ. शेवटचं षटक हाताळण्यासाठी निशाल येतोय, निशाल वज्रा. या मागच्या मॅच मध्ये निशालने खूप चांगली बॉलिंग केली होती. त्याच्यासमोर पाहतो आपण भरभक्कम शरीयष्टीचा खेळाडू आकाश. आणि हा फलंदाज पास झालेला आहे. बघा चेंडू सरळ यष्टांवर जाऊन आदळलेला आहे. बॅट तर भरपूर जोराने फिरवली होती, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू शरीरावरती लागल्यानंतर आपण पाहतो यष्टर जाऊन आदळला आणि फलंदाज हा इथे बाद झालेला आहे. चला नवीन बॅट्समन लगेच पाठवून द्या. त्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. नवीन बॅट्समन आपण पाहतोय भावेश गेलेला आहे, भावेश बाबर. यामुळेच काय फटका केलेला आहे, सरळ स्ट्रेट आपण पाहतोय हा फटका केलेला आहे. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. आणि या 2 धावेने धाव फलक आता मात्र थोडासा का होईना मात्र पुढे सरसावतोय, तो म्हणजे 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय लागले जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झाले 2, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. निशाल पुन्हा एकदा काय फटका केला, चेंडूला गॅप मध्ये इथे खेळण्याचा प्रयत्न आहे भविष्याचा. एक धाव कंप्लीट झालेली आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. बघा बॅकफूट जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाला निवडला. गॅप मध्ये चेंडू जर गेला असता कदाचित चौकार मिळू शकला असता, मात्र एकच धाव मिळाली. एका धाव्याने धाव फलक 17 या धावसंख्येवरती 17 रन्स.
बघा डॉट बॉल, चेंडूवरती नजर नाहीये, नजर अटी दुर्घटना घटी. चेंडूवरती नजर नव्हती, आपण पाहतोय गणेशची लाईन मध्ये नव्हता मित्र म्हणेन, आणि तेच कारण आहे की हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताला गेलाय. डॉट बॉल, हा फलक 17 धावा. हा चेंडू आपण बघितला लेगेस्ट सोडून जाणार आहे. पंचांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. वेगवान चेंडूचा मारा होता, मात्र आपण बघतोय की विकेट किपर पासून चेंडू थोडासा दूर निघून गेला. एक सिंगल धाव. बघा फेकी थोडीशी खराब झाली होती, मात्र जास्त नुकसान झालेलं नाहीये, फक्त एक सिंगलच धाव मिळाली. या सिंगल धावेने धावफलक 19व्या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले त्या षटकातील 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. यावेळेस काय चांगला स्ट्रोक इथे केलेला, मात्र शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. यावेळेस फेकी देखील खूप चांगली झालेली आहे. 2 धावा मिळतील, जास्त काय मिळणार नाहीये. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती, आणि या 22 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. लक्षात घ्या 22 धावा धावफलकावरती लागले. ज्यावेळेस विघ्नता स्पोर्ट्स बेलकडी हा संघ बॅटिंग करण्यासाठी जाईल, त्यावेळेस त्यांच्या स्कोर मध्ये 3 धावा या ऍड केल्या जातील. ज्या पॅनल्टीच्या 3 धावा आहेत त्या ऍड केल्या जातील. सागर आपल्यापासून रजा घेत असताना आम्ही आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून मॅच बघण्यासाठी आला. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करूया. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाते. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. आपण तो एमबी स्पोर्ट बागपाडा आणि तरखड आणि विजय संघ अशा 3 चिठ्ठ्या आहेत. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. जी चिठ्ठी राहील त्याला बाय असेल. आपण पाहतोय कुठल्या संघाची चिठ्ठी ती निघालेली आहे. तर चिठ्ठी निघालेली आहे एमबी स्पोर्ट्स बागपाडा, आणि विजयी संघाला बाय असेल. बघा चिठ्ठी कोणाची इथे उचललेली आहे. लगेच आपण टॉस करून देखील घेऊया, म्हणजे एमबी स्पोर्ट्स बागपाडा आणि इशिका 11 स्पोर्ट्स तरखड असा नेक्स्ट मॅच असेल. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघाच्या संघाने किती आलेले आहेत. तर मी टॉस करण्यासाठी विनंती करतोय गुरुजी तांडेल, या टॉस करण्यासाठी या. तीन षटकाचा सामना असेल. छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. फक्त निर्णय कळवायचा आहे. शतरक्षण स्वीकारलेला आहे, म्हणजे इश्का लावणी या संघाला इथे बॅटिंग करण्यासाठी संधी असेल. चला जाऊया लगेच मॅच कडे. शुभेच्छा असतील दोन्ही संघाला.
चला सामन्याला सुरुवात होईल आणि 22 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईन होत आहेत आमचे साथी समालोचक गुरुनाथजी तांडेल. चला पंचांकडून इशारा येतोय. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. 18 चेंडूमध्ये 22 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी संघाला. सलामीची जोडी निशाल आणि भावेश. गोलंदाजी मार्कवर संदीप. पहिला चेंडू वाईट चेंडूने संघाची सुरुवात होते. अवांतर धाव येते. या अवांतर धाव्याने संघाचं खातं खोललं जाते. धाव संख्या 1. धाव संख्या झालेली आहे ती 4 धावा. तर संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू गल्लीमध्ये ढकलून दिलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जाते. आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सहजरित्या सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी जातो. जास्त गुड शॉट चौकार. तर या 4 धावांनी संघाची धाव संख्या आता मात्र झालेली आहे ती 8 धावा. ज्या पेनल्टीच्या 3 धावा होत्या त्या ऍड केल्या गेल्या. त्या 3 धावा पहिल्या चेंडूवर खराब, एक वाईट चेंडू आणि त्याच्यानंतर चौकार, अशा प्रकारे 8 धावा होत आहेत. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल, परंतु थर्ड लॉगॉनच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली जाते. दुसरे धावेसाठी जात आहे दोन्ही खेळाडू. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. यावेळी क्षेत्ररक्षकाने सुस्ती दाखवली आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांना होतोय. बघा आपण जर बघितलं तर पहिल्या इनिंग मध्ये जो खेळाडू होता साई माऊली कारखानपाडा संघाचा मोबाईल घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेला होता. तेच कारण त्यांना 3 धावांची पेनल्टी दिली गेली होती. आपण पाहतोय ज्या धावा स्कोर बोर्डवरती ऍड केल्या गेल्या त्या पेनल्टीच्या ऍड केल्या गेल्या होत्या, कारण त्यांचा एक जो खेळाडू होता तो मोबाईल घेऊन गेला होता मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 10. पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 12. आता मात्र 10 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी संघाला. चला थोडस फास्ट घ्या. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. 4-5 पावलाचा रनअप आहे. सामोरे फलंदाज निशाल चांगली गोल फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय थर्डमॅनच्या दिशेला गलीमध्ये ढकलून दिला. चेंडू क्षेत्ररक्षण होतंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेने संघाची धाव संख्या 13 धावा. तर बघा एक डाव्या हाताचा आणि एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये असताना पंचांना थोडीशी मेहनत घ्यावी लागते. त्याचप्रमाणे खेळाडूंना सुद्धा थोडीशी मेहनत घ्यावी लागते. पहिले 4 चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा आलेल्या आहेत. विजयासाठी लक्ष ठेवलं होतं ते 22 धावांचं लक्ष होतं.
संदीप गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेला ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एक पेक्षा जास्त मिळणार सुद्धा नाही, कारण तेवढा चांगला थ्रो येतोय. एका धावेने संघाची धाव संख्या 14 धावा. धाव फलावर लागलं. गेल्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्या सुद्धा प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक आहे. परंतु ह्या चेंडूवर 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धाव संख्या आता मात्र 16 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपतंय. 12 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 6. तर त्याला थोडस स्पीडअप घ्या. भूषण येतो गोलंदाजी मार्कवर. आपल्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला यावेळी भावेश याच्याकडून. थोडासा क्रिकेटचा आनंद घेताना दिसतोय. धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. भूषण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फुल टॉस. चेंडूला दिशा दिली कव्हर पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरच समाधान मानावं लागते. धाव संख्या 18 धावा. धाव फलकावर लागल्या गेल्या 22 धावांचं लक्ष आहे. जिंकण्यासाठी 4 धावेची गरज आहे. भूषण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी क्षेत्ररक्षण बघायला गेलं तर थोडस डीप लावण्यात येते. खरं 4 धावेची आहे सामना जिंकण्यासाठी विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी संघाला. या पुढचा चेंडू आपण बघतोय. लॉग लेगच्या दिशेला जातोय. सीमारेषेच्या दिशेला चेंडू जातोय. अशा प्रकारे विजयाचा चौकार येतोय. विजय संपादन करतो विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी संघ. आणि आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये पोहोचताना बघतोय आपण बेलकडी संघाला. तर कॉंग्रॅच्युलेशन्स विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी संघ आणि हार्ड लक साई माऊली कारखानपाडा संघ. विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी संघाचा जर